I am Payal Kumar. These are my colleagues, Snehal Bilore, Rutuja Aher, Shraddha Gangude and Kshitij Rao. We are from SNJB College of Engineering, Department of MBA. First of all, I said thank you for giving this opportunity to interview you. We are here to understand your entrepreneur journey and motivation, challenges and your growth experiences. And we are appreciate your valuable time. Let us to start the questionnaires. Are you comfortable in Marathi or English? मराठी. देन थँक्यू सर. माझा पहिला प्रश्न म्हणजे कृपया स्वतःची ओळख सांगा आणि आपल्या व्यवसाय जय भवानी ट्रेलर अँड ॲग्रो इंडस्ट्रीबद्दल थोडक्यात माहिती सांगा. प्रथमतः तुम्हा सर्वांना नमस्कार. तुम्ही अभ्यास करतायत आणि त्या अनुषंगाने माझा आज इथे इंटरव्ह्यू तुम्ही घेण्यासाठी आले आहेत. मी माझी ओळख सांगतो थोडक्यात तुम्हाला. माझ्या व्यवसायाचं नाव आहे जय भवानी इंजिनिअरिंग वर्कशॉप. माझी प्रोप्रायटरशिप फर्म आहे. मी याची सुरुवात केली होती 2011मध्ये आणि हा एक छोटासा वेल्डिंग वर्कशॉप मी चालू केला आणि आज त्याला खूप उंचीवरती या ठिकाणी घेऊन आलेलो होतो आम्ही. माझे सर्व सहकारी, माझे मित्रमंडळी, कर्मचारी मित्र, त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही आता 2011मध्ये इथे मोठ्या वर्कशॉपमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. मला तरी असं वाटतं की इथले तुम्ही जर कोणी मनमाडचे असेल तर तुम्हाला माहिती पण असेल की माझी सुरुवात कशी कुठून झाली आणि आज कुठपर्यंत व्यवसाय पोहोचला. तुम्हाला तुमचा हा व्यवसाय सुरू करताना तुमच्या कोणत्या वैयक्तिक गुणांनी मदत केली? प्रथमतः माझ्यात गुणच हा होता की मला व्यवसायच करायचा. माझे वडील शेतकरी असताना शेती करत असताना शेतीत काम करत असताना होणाऱ्या ज्या अवकळा असायच्या, त्यांना जी तकलीफ व्हायची, ते बघूनच मी ठरवलं की नाही आपल्याला व्यवसाय करायचा. हा एक तर मी गुणधर्म पहिलेच बनवला आणि माझ्यात असलेला शांतपणा, संयमीपणा या गुणांनी मला फार चांगली मदत झाली व्यवसाय करण्यासाठी. नोकरीऐवजी उद्योजक होण्यासाठी ते तुम्ही का निवडला? पहिला तर मी असा विचार केला की एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या जगामध्ये नोकरी मिळवणं फार मुश्किल आहे. तर आपण नोकरी मिळवण्याच्या ऐवजी नोकरी देणारच बनवू, हा एक संकल्प मी तयार केला आणि त्या माध्यमातून आज मी स्वतः पहिली सुरुवात करून प्रशिक्षण घेऊन, प्रायव्हेट ठिकाणी प्रशिक्षण घेऊन त्यानंतर व्यवसायाची सुरुवात केली. आणि आज मला आनंद आहे की माझ्यासोबत मी माझ्या वर्कशॉपमध्ये जे माणसं काम करतात असे 40 ते 45 लोकांना मी नोकरी देतो. त्यामुळे नोकरी देणारं बनायचं की नोकरी मागणारं बनायचं आणि शासन तरी कोणाला नोकरी देईल, त्या अपेक्षेने मी असा विचार केला की आपण नोकरी देणारच बनवू. सक्सेस झालो तरी ठीक आहे, नाही झालं तरी ठीकच आहे. त्याच निर्णयावरती मी पहिल्यापासून ठाम राहिलो. मध्ये व्यवसायाची संधी आहे, तुम्ही कसे ओळखले? प्रथमतः तर व्यवसाय करायचा हा माझा मानसच होता आणि मार्केटमध्ये व्यवसायाची संधी ओळखणं हा व्यवसाय करत असताना पहिला प्रश्न प्रत्येकालाच पडतो. तुम्हाला देखील पडला होता जसं तुम्ही विचारला होता. तर मार्केटमध्ये व्यवसाय करण्याच्या अगोदर मी पहिले मार्केटमध्ये थोडं ऑब्झर्वेशन केलं, अभ्यास केला की आपण करायचं तर काय करायचं. वेगळ्या प्रकारच्या व्यवसायांचा मी विचार केला. त्यापैकी मला एकच व्यवसाय असा जवळचा वाटायचा की प्रत्येक आपण कुठेही जातो तर परीक्षेला जरी गेलो तरी आपल्याला अभ्यास करून जाणं गरजेचं असतं. तर मग व्यवसाय टाकण्याच्या अगोदर मला विचार पडायचा की आपल्याला अभ्यास करावा लागेल. मग त्या अनुषंगाने वडील हे शेतकरी असायचे की सर्व फिरून आल्याच्या नंतर संध्याकाळी घरी बसल्याच्या नंतर आपल्या घरी शेतात ट्रॅक्टर काम करायचं. ते असं वाटायचं की अरे ट्रॅक्टरला पण लागणारे अवजार हे कुठंतरी बनतात, मग अर्जितच आहेत, तोच व्यवसाय आपण निवडूया. म्हणजे मला मदत होईल, माझ्या घरच्यांची पण मदत होईल आधुनिकता आणण्यामध्ये, बाकीच्या काही गोष्टी अजून करण्यासाठी. तर मग त्यामुळे संधी ही मला हीच योग्य वाटली की हाच व्यवसाय करू आपण. सर, व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही कोणत्या कौशल्यांचा किंवा क्षमतांचा विकास केला? हो, करावाच लागतो. व्यवसायाची सुरुवात प्रत्येकजण करतो. ती सुरुवात केल्याच्या नंतर पहिला प्रश्न त्याच्या मनात हाच पडतो की आपला व्यवसाय आपण कसा वाढवायचा. तर त्यासाठी कौशल्य हेच की आज तर आपले आदरणीय पंतप्रधान साहेब मोदीजी यांच्यामुळे आपल्याला मोबाईल्सला जे आपलं 5G इंटरनेट असेल चांगल्यापैकी उपलब्ध झालं आणि त्याचा आम्ही चांगला वापर केला. जसे आपले सोशल मीडियावरती आता बरेचसे आपले तरुण टाईमपास करतात. म्हणजे असं सगळेच करतात असं मला म्हणायचं नाही, पण जे कमी शिकलेले असतील, अशिक्षित असतील, माझ्या बघण्यात आलेल्यानुसार रील्स बघणे, हे करणं, ते करणे, मनोरंजनाचं त्याला साधन बनवलं. तर आम्ही त्या साधनाला आमचं ॲडव्हर्टाईजचं साधन बनवलं आणि हाच एक फंडा आम्ही वापरला. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, याची आम्ही जास्तीत जास्त मदत घेतली व्यवसाय वाढवण्यासाठी. डिजिटल माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीने ॲडव्हर्टाईज केली आणि त्याचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबरीने आलेल्या कस्टमरला व्यवस्थित सर्व्हिस देणे, त्यांची देखील माउथ पब्लिसिटी आम्ही मनस्थिती म्हणजे इथनंच क्लिअर करून घ्यायचो. जे प्रोडक्ट आम्ही त्यांना देतोय
त्याबद्दल त्यांची मानसिकता इथं जाणून घ्यायचं की बाबा तुम्ही आमच्याकडनं ट्रॅक्टरची ट्रॉली घेताय तर तुम्ही खुश आहात का, तुम्हाला दिलेली वस्तू बरोबर आहेत का, तुम्ही वापरतायत ती बरोबर आहेत का. आम्ही त्यांचा पुन्हा रिपीट फॉलोअप घ्यायचो. त्यांचं आणि समाधान त्या अनुषंगाने आम्हाला डिजिटल माध्यमाचीही चांगली मदत झाली आणि दुसरी मदत आम्हाला कस्टमरच्या माउथ पब्लिसिटीची पण एक चांगली मदत झाली. त्यांची पण खूप चांगली मदत झाली. या दोन्ही प्रक्रियेने आम्हाला चांगली मदत झाली आतापर्यंत. व्यवसाय सुरू करताना तुम्ही आर्थिक आणि स्पर्धात्मक व्यवहार्यता तपासली का? हो, स्पर्धात्मक आणि आर्थिक व्यवस्था तर ही प्रत्येकाला पहिला प्रश्न पडत असतो. कारण की आपण जे करतोय त्याच्यात आपल्याला काय संघर्ष करावा लागेल आणि आर्थिक परिस्थितीचा तर विचार करावाच लागेल. या दोन्ही गोष्टी माझ्या खूप नाजूक होत्या. पण तरी देखील व्यवसाय करायचा ही जिद्द माझी त्यांच्यापेक्षा मोठी होती. त्यामुळे एक 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 साधन सामुग्री जोरात गेलो की जसं की आता व्यवसाय सुरुवात करायची असेल तर आर्थिक परिस्थिती आपली कमी असेल, पण आपल्या परिस्थितीत आज आपण काय घेऊ शकतो ते साधन सामुग्री आपण पहिले उपलब्ध करून थोड्या प्रमाणात घेऊन त्या व्यवसायाची सुरुवात करून असं थोडं थोडं जमा करून एक हा 15 वर्षाचा प्रवास माझा झालेला आहे या व्यवसायामध्ये आणि संघर्ष खूप करावा लागला. पण माझं असं वाटेल की जिद्द तुमची जर पक्की असेल तर तो संघर्ष तुम्हाला छोटासा लागायला लागतो, वाटायला लागतो. त्यामुळे फारसं काही एवढं हे झालं नाही, पण चांगला प्रवास झाला. तिला तुम्हाला सर्वात मोठे आव्हान कोणते आले होते? सुरुवातीला मला व्यवसाय उभा करायचं म्हटल्यावरती आर्थिक भांडवल आणि व्यवसायासाठी लागणाऱ्या जागेची. आणि आपण व्यवसाय उभा करतोय पण हा व्यवसाय एक मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस असल्यामुळे मला तिसरं आव्हान माझ्यापुढं असं उभं झालं की याच्यासाठी लागणारे कर्मचारी. आणि मी एक ग्रामीण भागामध्ये व्यवसाय उभा केला. मानवडा म्हणजे हा आपला इंडस्ट्रीच्या कॅल्क्युलेशननुसार जर बघितलं तर हा ग्रामीणच भाग झाला. इथे मला स्किलफुल वर्कर्स मिळणं, व्यवसायासाठी चांगली जागा मिळणं, व्यवसायासाठी लाईटची उपलब्धी होणं आणि भांडवल, या 4 गोष्टींचा मला मोठा संघर्ष करावा लागला. पण नाही का आपण म्हणतो ना, एखादा आपण काही गोष्टीचा निश्चय केला ना तर तो आपला निश्चय जोपर्यंत आपण कन्फर्म ठेवतो तोपर्यंत मला नाही वाटत की आपल्याला काय अडचणी आल्या. अडचणी जागा मी पहिले भाडोत्री घेतली, भांडवल थोडंफार बँकेकडनं उपलब्ध केलं, कर्मचारींचा शोध घेतला, असं हे सगळ्यांचं एकत्रीकरण करून सुरुवात केली. संघर्ष खूप करावा लागला. ठीक आहे, करावं तर तो लागणार आहे, कसं काही सोपं आज नाहीच आहे. असं आहे, संघर्ष झाला. ह्या व्यवसायासाठी तुम्हाला सरकारकडनं काही मार्गदर्शन किंवा मदत मिळाली का? हो, नक्कीच मिळालेली आहे. बऱ्याच ठिकाणी कृषी एक्झिबिशन्स होता. शासनाने देखील बऱ्याच ठिकाणी याचं प्रशिक्षण वगैरे चालवलेलं आहे. आणि शासनाच्या बऱ्याचशा काही आता सध्या या व्यवसायासाठी म्हणजे पहिल्यापासूनच आहेत, सबसिडीची योजना आहे. तर ह्या सगळ्या बऱ्याचशा काही योजनेचा फायदा आम्हाला झालेला आहे. आपलं शासन फार मदत करतं आहे व्यावसायिकांना पुढे घेऊन जाण्यासाठी. त्यांचं यामध्ये खूप मोठा मदतीचा सिंहाचा वाटा आहे आणि अजून इथून पुढे पण होतं जाईल. आत्तापर्यंत पण मला बऱ्याचशा लोन्स अगेन्स्ट सबसिडीजच्या माध्यमातून फायदा झालेला आहे आणि खूप काही चांगला फायदा मला मिळालेलाच आहे व्यवसाय. पुढील व्यवसायिक ध्येय आणि भविष्यातील योजना कोणत्या आहेत? आता नेक्स्टमध्ये काय झालं आहे की कामाची सुरुवात तर मी 2011मध्ये केली. आजपर्यंत काम जे चाललेलं आहे ते माणसांच्याच याच्यावरती चाललं. आता मी बघतोय की एक मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय असल्यामुळे याच्यामध्ये आता माणसांच्या मेहनतीबरोबरीने मशिनरींची पण आपल्याला गरज आहे. तर पुढील आमचं फ्युचर प्लॅनिंग असंच आहे की आम्ही याला कसं जास्तीत जास्त आपल्यासारख्या तरुण मुलं शिकून तुमच्यासारख्यांची मदत घेऊन आणि कसं याला ऑटोमायझेशनमध्ये करणार आणि प्रोडक्शनची क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही गोष्टी कशा वाढवता येणार आम्हाला, त्याच्यावर आमचं जास्तीत जास्त थोडंसं फोकस आहे. त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. सर, व्यवसाय चालवताना तुम्ही कोणत्या नेतृत्व पद्धतीचा वापर करता? तर नेतृत्व पद्धतीचं जर म्हटलं तर याच्यामध्ये अनेक नेतृत्वांचा मी अभ्यास करून त्याचं एक असं नाही का, जे नेतृत्व जे काही मार्गदर्शक कुठंतरी दिसतं आपल्याला ते कुठले आपल्याला मॅच होतं. म्हणून असं सिंगल मी कुणाला म्हणू शकणार नाही की मी ह्या नेतृत्वाचा मदत घेऊन व्यवसाय चालवतो. पण अनेक लोकांच्या नेतृत्वाचं मी वाचन करून बघून त्यांच्या मार्गदर्शनाने चालण्याचा प्रयत्न करतो. भारताचे भारतरत्न आदरणीय रतनजी टाटासाहेब यांचा मोठा आदर्श घेतो आणि आपल्या भारताचे सगळ्यात आजचे टॉप मोस्टमधले बिझनेसमॅन धीरूभाई अंबानीजी
यांची देखील सुरुवात मी कायम डोळ्यापुढे ठेवतो की त्यांनी एका पेट्रोल पंपावरती काम केल्याच्या नंतर स्वतःचा पेट्रोल पंप उभा करून कशी व्यवसायाची हे दिली. मला तरी असं वाटतं की त्यांच्या एवढा संघर्ष मला देखील आलेला नाही, पण नेहमी ह्याच लोकांचे मी आदर्श बनवतो. Thank you so much for sharing your experience with us. Your journey and insights are very valuable for our learning. We appreciate your time and guidance. Thank you. थँक्यू. मला पण तुम्हा सर्व स्टुडंट्सला भेटून चांगलं वाटलं, खूप बरं वाटलं. अभ्यासिक वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.